मारा फोटो काढ. कसा आहे तर मित्रांनो, हे अप्रतिम ठिकाण कुठे आहे, इथे कसे जायचं, कधी जायचं आणि इथे आल्यावर कोणकोणते स्पॉट अजिबात मिस करायचं नाही, या सगळ्याची प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या ब्लॉगमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा ब्लॉग अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर थेट फिरायला सुरुवात करूया. चला आता फायनली आम्ही घरातून निघलो आहोत आणि आमची ही गँग तर तुम्हाला माहीतच आहे. मशी ड्रम होता ना आता लपू तर आता श्रावण सोमवार येतोय आणि श्रावण सोमवार म्हटलं की महादेवाचे दर्शन आणि सोबत निसर्गाचा सुंदर अनुभव घेणे तर झालंच पाहिजे. म्हणून आज मी तुम्हाला पनवेलमध्ये एक असं मस्त ठिकाण दाखवणार आहे जिथे तुम्हाला महादेवाचे पवित्र दर्शनही घडेल आणि निसर्गाची अप्रतिम जादूही अनुभवता येईल. तर चला आज पनवेलमधील प्रसिद्ध गाडेश्वर मंदिर आणि गाडेश्वर डॅमला भेट देणार आहोत. गाडेश्वर डॅम मुंबईपासून साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे. जर इथे येण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला पनवेल माथेरान रस्त्यावर यावे लागेल. त्यानंतर सुखापूर, चिपळे आणि नरे ही गावे पार करत मालडुंग गावापर्यंत पोहोचायचे आहे. तुमच्याकडे स्वतःची बाईक किंवा कार असेल तर त्यानेच या, कारण पुढचा परिसर जर तुम्हाला पाहायचा असेल किंवा मध्येच कुठे थांबून एन्जॉय करायचं असेल तर बस किंवा रिक्षा सोयीची पडणार नाही. त्यासाठी स्वतःची वाहन असेल तर जास्त सोयीचे राहील. आणि रस्त्यावर इतके सुंदर व्ह्यू आहेत ना, चारी बाजूने हिरवळ, जंगल, डोंगर आणि मध्येच वाहणाऱ्या छोट्या छोट्या नद्या, त्यामुळे प्रवासाची मजा तर खूपच आहे. आता हा जो पॉईंट आहे ना, तिथून गाडेश्वर मंदिर अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटरवर आहे. आणि हा रस्ता बघताना हे एक कनेक्टिंग लिंक आहे. समोरच्या गावाला जोडणारा एक छोटासा पूल आहे आणि दोन्ही बाजूने बघा हे सगळे गाडेश्वर डॅमचं पाणी आहे. खरंच इथे आल्यावर ना मनाला एक वेगळी शांतता मिळते. आजूबाजूला हिरवीगार झाडी, हे डोंगर आणि त्यावरून पडणारे हे धुके आणि शांत वाहणारे पाणी, हे दृश्य जणू एकदम स्वर्ग आणि निसर्गाच्या खुशीत वेळ घालवायला किती भारी वाटतंय ना. पडशी नको जाऊ ए डापणे. काय रे तर फ्रेंड, आतापर्यंत मी गाडेश्वरचे हे सुंदर निसर्गरम्य व्ह्यूज पाहिले. इथे हिरवेगार डोंगर, दाट झाडी आणि भन्नाट वातावरण पाहिले. आता फायनली आपण पोहोचलो आहोत गाडेश्वर मंदिरात. येथे बघा समोरच्या बाजूला कॅम्पिंगसाठी मस्त स्पॉट आहेत. इथं जे काही रायडर्स गाडेश्वरला येतात ते रायडर्स फॅमिली इथे येऊन थांबतात किंवा इथं जेवण बनवण्यासाठी पण छान जागा आहेत. चला आता मंदिरात जाऊया. सर्वात आधी मंदिराचा हा परिसर बघा, किती शांत आणि प्रसन्न वातावरण आहे. दर्शन घेत असतानाच मंदिराच्या उजव्या बाजूला आमच्या एका गोष्टीवर नजर गेली. उत्सुकता म्हणून आम्ही तिथे पाहिले तर हा बोर्ड लावला होता. तो वाचल्यानंतर समजले की सुमारे 400 वर्षापूर्वी प्रबळगड किल्ल्याचे सरदार चंदाजी कदम यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सती गेली होती आणि त्यांची समाधी येथेच आहे. जर तुम्हाला पूर्ण इतिहास जाणून घ्यायचा असेल तर या बोर्डावर वाचू शकता. म्हणजेच हे मंदिर साधारण 400 वर्ष जुने आहे. हे फक्त मंदिर नाही तर आपल्या वारशाचा एक भाग आहे. खरं सांगायचं तर इथे येऊन आपल्या इतिहासाची अशी भेट होईल असे आम्ही कधीही विचार केला नव्हता. आता जर मंदिराच्या आतले दृश्य बघा, किती सुंदर आहे. मंदिरात आत पाऊल ठेवताच एक वेगळी शांतता जाणवते. सुदैवाने इथे फारशी गर्दी नव्हती. आत शिरल्यावर सर्वात आधी नंदी महाराजांची सुंदर प्रतिमा लक्ष वेधून घेते. त्याच्या दर्शनानंतर डाव्या बाजूला हनुमानजी आणि उजव्या बाजूला श्री गणपती बाप्पाची प्रसन्न मूर्ती आहे. आधी बजरंगबलीचे आणि मग गणपती बाप्पाचे मनापासून दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही थेट मंदिराच्या गाभाऱ्यात गेलो. गाभाऱ्यात प्रवेश करताच समोर महादेवाची अतिशय पावन पिंड दिसली. तिथे पिंडीचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर गाभाऱ्याच्या दरवाजावर आमची नजर एका जुन्या फोटोवर पडली. तो फोटो या मंदिराच्या प्राचीन मूर्तीचा आहे. येथे दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर सुमारे 400 वर्ष जुनं आहे. म्हणजे हे फक्त एक मंदिर नसून आपल्या समृद्ध इतिहासाच्या आणि वारशाची एक जिवंत साक्ष आहे.
मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तिथेच डाव्या बाजूने आत गेल्यावर आपल्याला अजून एक अत्यंत प्राचीन महादेवाची पिंड पाहायला मिळते. सोबतच इथे इतरही अनेक देवी देवतांचे ऐतिहासिक आणि जुन्या मूर्तीही ठेवलेल्या आहेत. या मूर्ती बघून खरंच या ठिकाणाचे प्राचीनत्व जाणवते. तसेच मंदिराच्या बाहेर आल्यावर मंदिराच्या डाव्या बाजूला वॉशरूमचीही सोय आहे. पण अजून एक खास गोष्ट आहे जी कदाचित खूप कमी लोकांना माहीत असेल. मंदिराच्या मागे एक अतिशय सुंदर नदी वाहते आणि मुख्य म्हणजे त्या नदीकाठच्या खडकावर एक स्वयंभू शिवलिंगसुद्धा आहे. चला आता आपण थेट तिथेच दर्शन घ्यायला जाऊया. तर आता दर्शन तर अगदी मनासारखं झालं. आता समोर एवढी सुंदर नदी वाहते म्हटल्यावर इथे फोटो काढल्याशिवाय आणि एन्जॉय केल्याशिवाय राहावेल का? अजिबात नाही. चला तर मग इथे थोडी मजा करूया आणि खूप सारे सुंदर आठवणी कॅप्चर करूया. फोटो काढ. हा ना. एवढी काळजी कुठल्या दोन्हीचा अवघड आहे. मग तू कसं काय करतो रे? अरे बापरे, हे काय हाय कर. निशान कुठे? निशान बाय. तर फ्रेंड्स, आता गाडेश्वरला एवढी धमाल मस्ती आणि दर्शन झाल्यानंतर आता आपण निघाले आपल्या पुढच्या स्पॉटकडे. अँड गाईज ट्रस्ट मी, हा पुढचा स्पॉट तुम्हाला प्रचंड आवडणार आहे. आम्ही इथे इतकी भन्नाट मस्ती केली ना, विचारूच नका. चला तर मग थेट तुम्हाला त्या सिक्रेट स्पॉटवर घेऊनच जाते. रस्त्यातला हा निसर्गरम्य प्रवास, वाहणारा वारा आणि सोबत हा इतका सुंदर रस्ता. तर बघा, फायनली आपण पोहोचलोय आपल्या सिक्रेट स्पॉटवर. काय भारी व्ह्यू आहे ना. पाण्याचा तो आवाज आणि धुक्याची ही चादर, दोन्ही बाजूने हे वाहणारी नदी, अगदी अप्रतिम. शब्दात सांगता येणार नाही. तुम्ही एकदा जाऊन इथं आलंच पाहिजे. एवढा भारी इथं निसर्ग आहे ना, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आता हे एवढी छान नदी बघितली तर खूप लोक एन्जॉय करत होते, त्यामुळे तर आम्ही पण चाललेलो आहे. देन लेट्स गो. नहीं, ये ऊपर वाले पे गया कर दूं. चल पड़ा. अँड फायनली गाईज आम्ही नदीच्या पाण्यामध्ये उतरलो आणि पाणी इथलं खूप स्वच्छ, नितळ आणि थंडगार होतं. पाण्याचा प्रवाह खूप छान होता आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकमेकाचा हात पकडून हळूहळू पुढे सरकायला सुरुवात केली. पावसाच्या वाहत्या पाण्याचा हा अनुभव घेण्याची मजा काही वेगळीच असते. एकदा का तुम्ही या थंडगार पाण्यात उतरला ना, तुमचा सगळा थकवा पार पळून जातो. आमची गँग तर फुल ऑन धिंगाणा मस्ती सुरू झाली आणि कोणी एकमेकावर पाणी उडवते तर कोणी वाहत्या पाण्यासोबत मस्त चिलिंग वाईब घेते. चला आता या पाण्याचा थोडा लाईव्ह फील तुम्हाला दाखवते. सांबर, इडली सांबारचं पाणी, कांदा, कचकच कांदा. अरे कचकच कांदा. आकाश भाऊने कचकच कांद्यावर एवढं मोटिवेट केलं, आकाश भाऊने कांदा काय कापलाच नाही. शेवटी आता बघा आमची डान्सर कशी कांदा कापते. डान्सरला गाणं पण बोलायचं, डान्स पण करायचं. काय करायला बिचारा. होय, तुमच्यासाठी स्पेशल पाहुणा जेवू लागा. सगळ्यातून उपोषण. राज, पाहुणा जेवला का?
अरे बापरे, इथे तर अश्विनी वहिनी आणि सोनाली वहिनीमध्ये महायुद्ध सुरू झाले. टाका. चला बघूया या महायुद्धात कोण जिंकते. मारा दगड मारा, पुढे जाऊन मार, मारा मारा. जोपर्यंत कांदा कापत नाही तोपर्यंत दगड मारायची. आता इथं अश्विनी वहिनीला दगड काय सापडे ना, त्यामुळे तिने आता गिव्ह अप केलेला आहे. आणि इथे बघा आमची छोटी शारू एवढासा जीव पण पंगा कोणासोबत घेते बघा. आरू काय होत नाही जा. इडली डोसा एवढं खाल्लं नको. ओय. काय झालं काय, दगड लागल तोंडाला बाळ, एवढं खाल्लं नको इथे. चला बघूया आता कोण पहिला जिंकते. तर इथं अशा प्रकारे सोनाली वहिनी जिंकलेल्या आहेत. तर मित्रांनो, हा गाडेश्वर प्राचीन मंदिराच्या दर्शनापासून सुरू झालेला हा प्रवास, नदीच्या वाहत्या पाण्यातील मस्ती आणि निसर्गरम्य वातावरणातील आठवणी, खरंच हा प्रवास खूप खूप स्पेशल होता. हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया अशाच एका नवीन ठिकाणासोबत एका नवीन ट्रिपमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, फिरत राहा आणि मस्त राहा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.